सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। परमपूजनीय श्री गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत श्री गाडगे बाबा व तसेच व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग, माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव पद्मजा श्रीजी। मी आज तुमच्यासमोर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेबद्दल बोलणार आहे। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या ग्रामगीतेत प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी, घोडा बाबडा, आमचा हात शेतकरी, अन्नदाता याच्या विषयाची कडवडा या ग्रंथात मांडलेला आहे। त्यांनी हे लिहिण्याबरोबरच अगोदर अर्पण पत्रिका केली। त्यात ते असे म्हणतात, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानव तेजे तेज झरझरो, विश्वा माझे आयोगे, म्हणून मी तुझसी करतो अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान, तुझे जीवावे आले उत्थान, विश्वा माझी म्हणून या। या ग्रामगीतेत प्रामुख्याने एकंदरीत 41 अध्याय आहे। तर सर्वात त्यांनी समाजमनाचे चिंतन केलेले आहे। त्यात आपला देश हा खेड्यात राहणाऱ्या लोकांचा आहे। जोपर्यंत ही खेडी चांगली अंतःकरणारे स्वच्छ नीटनेटकी राहणार नाही, तोपर्यंत त्यांना मोठापणा कसा देता? देश हा देशाला स्वातंत्र्य मिळण्या अगोदरच या ग्राम 10 वर्षानंतर लिहिली। म्हणून देशाचा खरा समाज हा खेड्यात राहणाऱ्या लोकांचा आहे। जोपर्यंत ही खेडी नीटनेटकी होणार नाही, तोपर्यंत देशाच्या विकासासाठी काय बोलावे? गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता व दशा येईल देशा। समाजात संतांनी दिलेले विचारच हे मानवाचे कल्याण करणारे असतात, हेच खरे समाजसेवक असतात। परंतु काही लोक समाजाची जाती, धर्म, पंथ यात विभागणी करून आपली वर्चस्वाची लढाई लढतात। परंतु मानव हा एक आहे याच्याविषयी महाराज म्हणतात, संत म्हणतांनी कथन केले, परी ते पुढे विपरीत झाले, मानवात खंड पाडले पाखंडांनी। कोणत्या मानवाचे जीवन कृतकृत्य झाल्याचे समजावे तर जो अगोदरच आचरण करतो आणि तेच समाजाच्या भल्यासाठी सांगतो, त्यामुळे समाजाच्या भल्यासाठी तो सांगतो, अशा लोकांचे जीवन कृतकृत्य झाल्याचे समजावे। धन्यवाद। धन्यवाद। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं।